બધાને જય શ્રી કૃષ્ણ. નવીન वर्दी नेकलेस કે મજામાં ના? નવીન वर्दीની બધાના હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા. मी उज्ज्वला लीला चंद्रशेठ, માપરાની છે. મારું નામ લીલાવતી રામચંદ્ર ગાંધી. મારો જન્મ 151. લગ્ન મારું 24/12/17 થયું. निलेश सचिन बे दिकरा सर. निलेशचं मेडिकल आहे मोरबा रोडला माणगावला. फार्मसी झालेला आहे. त्याची बायको लीना निलेश शेठ. ती पण शिकलेली आहे. मिस्टरांच्या खांद्याला खांदा लावून दुकानात काम करते. तिचा मुलगाही फार्मसी झालेला आहे. निलेशला 2 मुलगे आहेत. मीर कौशल मोठा त्याच्या हाताखाली आहे. धंद्यावाल्यांना दुकानात हातात माणसं असतील थोडी थोडीच असतात. दुसरा कौशल मुंबई विभागात नोकरीला लागलेला आहे. दुसरा डॉक्टर सचिन हा BMS होऊन माणगावला क्लिनिक आहे मोरगावला. दोघे भाऊ जवळ आहेत. त्याची मिसेस दीपिका सचिन शेठ ही पण इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे. बाळूला परमानंट झालेली आहे. सचिनला 2 मुली आहेत. मोठी मुलगी वैष्णवी, ती पण लवकरच डॉक्टर होईल. शेवटच्या वर्षाला आहे MBBSला डेरमनला. 2 नंबरची तेजस्विनी तेजासारखीच आहे. ती पण मुंबई विभागात सोमय्याला इंजिनियर आत्ताच झाली व तिला लगेच नोकरीसुद्धा मिळाली. हल्लीच्या पिढीने घरातील वृद्ध माणसांजवळ 2 शब्द प्रेमाने बोलावे. त्यासाठी त्यांनी हा आनंद मिळवण्यासाठी अख्खं आयुष्य खर्च केलेलं असतं. त्यांचे आशीर्वाद घ्या, त्यांच्या पाठीवरून हात फिरवा, त्यांच्याजवळ आपुलकीने बोला, त्यांचा आशीर्वाद घ्या. नमस्कार फुटाचा असतो, आशीर्वाद लाखाचा असतो. तरुण पिढीने कुठल्याही ह्याच्यात निराशा आली तर टोकाचं पाऊल उचलू नये. ध्यानधारणा करावी, मनाची तंदुरुस्ती वाढवावी. प्रत्येकजण भारतीय नागरिक आहेच, पण विश्व नागरिक बनण्यासाठी त्यांनी खूप अभ्यास करून परदेशात जावे. भारत मातेचा गौरव वाढवावा. त्यात माझ्याही नातवंडांचा सहभाग असावा, हीच श्रीकृष्ण भगवानचरणी प्रार्थना. सखी मंचांनी हा कार्यक्रम सुरू केला. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांनी सखी मंचाला मैत्री समजून जवळ केले आहे, बोलते केले आहे, त्यांचा आत्मसन्मान वाढवला आहे. मला त्यांनी बोलण्याचा चान्स दिला. मी खूप आनंदी आहे. आता मी एक श्लोक म्हणते. अनायासे मरणं विना दैत्यं जीवनं देहातव सान्निध्यं देहि मे परमेश्वरम. माझी एक इच्छा आहे देहदान करण्याची. जन्म ऐसा लाभावा, देह चंदनापरी झिजावा, अस्तित्वात नसले तरी सुगंध पसरवा. जय श्री कृष्ण.